आज दिनांक 19 जुलै 2025 रोजी अकोला रोड हिंगोली येथे सखी वन स्टॉप सेंटरला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी भेट दिली। यावेळी जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। आम्ही वन स्टॉप सेंटरच्या विजिटला जातो। हा एक अवेअरनेस कार्यक्रम या माध्यमातून की पीडित महिलांना, अत्याचारित महिलांना किंवा ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे असं मदतीचं एका जागेवरती एका छताखाली जर ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत असतील तर याच्यामध्ये समुपदेशन असेल, आरोग्य सुविधा असतील, त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स चाचणी करणाऱ्या मुलीला परत एकदा आमच्या प्रोटेक्शन ऑफिसरांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तिला परत तिच्या घरी पाठवण्याची सुविधा आणि एकंदरच कायद्याच्या सगळ्या बाबी या ठिकाणी यांची पूर्तता केली जाते। वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातं। आपण पाहताय आमचे सर्व हे अधिकारी लोक अतिशय चांगल्या पद्धतीने संबंधित व्यक्तींना ज्यांना गरज आहे आणि मदतीची गरज असताना त्यांना काउन्सिलिंग करणं, मदत करणं आणि पुन्हा एकदा कुटुंब एकत्र आणणं हे काम या समुपदेशनाच्या माध्यमातून करत असतात। या वन स्टॉप सेंटरची जागा थोडी लहान आहे, पण जागेपेक्षा मनातली जागा आमच्या लोकांची फार मोठी आहे। त्याच्यामुळे लोकांना मदत करण्याची भावना चांगल्या पद्धतीची आहे। माझ्या समवेत कलेक्टर साहेब आहेत, SP साहेब आहेत। आता आम्ही चर्चाही केली। मला खात्री आहे गेल्या 3 महिन्यामध्ये कलेक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम हिंगोली भागामध्ये राबवलेले आहेत, जेणेकरून चाइल्ड मॅरेज असेल त्याच्या विरोधात चांगली मोहीम राबवलेली आहे। DV मेंटेनन्स आणि DVच्या केसेसच्या संदर्भात आमचे SP साहेब चांगले अलर्ट आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा या सगळ्यांना बरोबर घेऊन उत्तमरित्या काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे मी पुढच्या हिंगोलीच्या व्हिजिटला जेव्हा येईल तेव्हा सर्वांच्या सहकार्याने नवीन जागेमध्ये हे वन स्टॉप सेंटर असणार आहे, त्या ठिकाणी आम्ही विजिट करू। अनेक ठिकाणच्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मला माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, विद्यार्थिनींना सांगायचं आहे, त्यांच्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक 181 181 हा टोल फ्री क्रमांक आहे। त्याचबरोबर कोणत्याही महिलेला काही अडचण वाटवली तर पोलीस स्टेशनमध्ये आमचा भरोसा असेल आहेच, पण त्या व्यतिरिक्त आमचे समुपदेशन केंद्र आहेत, आमचं वन स्टॉप सेंटर आहे, ज्यामध्ये आपण कोणतीही गुन्हा नोंद न करता कायदेशीर चौकटीमधून जाऊन समोरच्या व्यक्तींना, गैर अर्जदारांना समजून सांगणं, त्यांचं समुपदेशन करणं आणि विखुरलेलं किंवा विभक्त झालेलं कुटुंब पुन्हा एकदा संवादाच्या माध्यमातून एकत्र आणणं यासाठी वन स्टॉप सेंटर काम करते। त्यांनी जरूर ज्यांना गरज आहे, ज्यांना मदतीची गरज असेल किंवा काहीतरी सहकार्य हवं तर त्यांनी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवावे। आमचं वन स्टॉप सेंटर सदैव आपल्याला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे।